नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडा मुंबई मंडळातर्फे तब्बल 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे। तर जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। तर लोकेशन जे आहे ते आहे म्हाडाचा गोरेगाव, एंटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोली आणि मलाड येथील शिवधाम कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी आणि जी प्रक्रिया आहे त्याला उद्यापासून म्हणजे 9 ऑगस्ट शुक्रवारपासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता लॉटरी काढण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे किंवा असं सांगितलं जात आहे। तरीही आपण एक नजर वेळापत्रकावर टाकूया। ऑनलाईन अर्ज भरणा हे 9 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख जी आहे ती 4 सप्टेंबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत। अनामत रकमेची ऑनलाईन स्वीकृती 4 सप्टेंबर रात्री 11:59 केली जाईल। अर्जाची प्रारूप यादी जी आहे ती 9 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध होईल। ऑनलाईन दावे हरकतीसाठी 9 सप्टेंबर दुपारी 12 पर्यंत मुदत आहे। अर्जाची अंतिम यादी ही 11 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल। तर सोडतीचा जो निकाल आहे तो 13 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता होईल। तर सोडतीचे ठिकाण जे स्थळ आहे ते लवकरच मंडळातर्फे घोषित केले जाईल। आता पाहूया कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरं। मुंबई मंडळाच्या सन 2024च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे EWS साठी 359 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे LIG 627 घरं, मध्यम उत्पन्न गटासाठी MIG 768, उच्च उत्पन्न गटासाठी म्हणजे HIG 276 घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आता आपण पाहूया कोणत्या उत्पन्न गटासाठी किती उत्पन्न मर्यादा। तर अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS साठी या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी ₹6 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे अल्प उत्पन्न गट LIG। अल्प उत्पन्न गटासाठी ₹9 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे। तसेच मध्यम उत्पन्न गट MIG साठी 12 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे। उच्च उत्पन्न गट म्हणजे HIG साठी ₹12 लाखाहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही। तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात। अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात। मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात। उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो। आता या सोडतीमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 घरे आहेत, म्हणजे म्हाडा मंडळाची 1327 घरे। तर विकास नियंत्रण नियमावली 33.5, 33.7 आणि 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त झालेली म्हणजेच खाजगी विकासकांची 370 घरं। त्याचप्रमाणे मागील सोडतीतील विविध वसाहतीमधील विखुरलेल्या 333 घरांचाही समावेश या लॉटरीमध्ये आहे। तसेच म्हाडाकडून सावधानतेचाही इशारा देण्यात आलेला आहे। म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही। अर्जदाराने कोणाशीही व्यवहार करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। मग सोडतीसाठी अर्ज कसा करायचा। तर लॉटरीत सहभागी होण्याकरिता म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध आहे किंवा तुम्ही housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत रक्कम जी आहे ती जमा करण्याची प्रक्रिया करू शकता। अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनी चित्रफिती आणि हेल्प फाईल संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आणि आवश्यक वाटल्यास आपण लवकरच अर्ज कसा करावा त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवू। तर सध्या हीच अपडेट जी आहे मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।